तू गणिताच्या पेपर मध्ये का लिहिलास रे? प्रश्न विचारला होता का 10/2 किती, तर किती होते सांग बरं? 60. गुड मॉर्निंग गण्या भाऊ. व्हेरी व्हेरी बॅड मॉर्निंग डेंगू. का रे, का झाला? काल माझ्या पप्पाने ट्युशन मध्ये का शिकवतेत म्हणून माझा बुक पाहिलं. मारा बापू तो रोज देखता है रे, उसमें नवीन क्या गोष्ट है? पप्पाले सवितीचा लव लेटर दिसला. लव लेटर दिसला? आता तू गेलास गण्या कामातून. जास्त काही नाही झालं डेंगू. पप्पाने मला म्हणलं का माझी सायंकाळी सोय लाव आणि तुझ्या मॅडमचा नंबर दे म्हणलं. मला काही समजत नसे गण्या भाऊ. पोळ्याचा पाडवा हो का रे? रातभर पत्ते पिशील तर सकाळी सकाळी तुला झोप नाही तर का लागल? तसा नाही यार, पण आज कसा का मला येऊशाच नसे लागत रे ट्युशन मध्ये. काऊन? झोप झोप लागत आहे गण्या भाऊ. तर तू ट्युशन मध्ये येऊन काय करतेस? झोपतेसच ना? मगानी झोपून उठलो ना तर असा वाटत होता का माझी बाजाला चाकलावा आणि ते बाज सीधी ट्युशन मध्ये जाऊन शिरावा. एवढा आळस येता का रे तुले? का तर लगीत काही सांगूच नको. आणि मेन म्हणजे ना गण्या भाऊ, मला असा पैदल पैदल नाही जाऊ रे. तर मग तुझ्या घरी गाडी आहे तर काढच का नाही रे? अबे चिखलानं भरते म्हणून नाही काढत मी. घेतलास तेव्हापासून तू घराच्या बाहेर गाडी नाही काढलास डेंगू. ते पडल्यान सडून जाईल ना बे. अरे नाही सडे का रे? मी ना तिला फ्रीज मध्ये ठेवला. गाडीले फ्रीज मध्ये? वा रे बापू डेंगू, मला माहित आहे डेंगू, पेट्रोल सरते म्हणून नाही काढस ना तू गाडी. अरे तसा काही नाही. गाडीचा कसा विषय आहे, मी काढलो म्हणलो ना तर आत्ताही काढू शकतो. तर मग काढस का नाही? पप्पा ड्युटीवर जाते. तुझा बाप तर तुझ्या दुने चिंगू साहेब आहे. पेट्रोल लागते म्हणून तोही बंडीनच जाते. तुमच्या जगण्याला काही अर्थ नसे. तू सोड. मास्तरनं दिलं तो होमवर्क केलास का? होमवर्क करायला बसलो तर सवितीचा टुडुंग दिशारी मेसेज आला. मग बाबू सोना करत करत सीधे 10:02 वाजले. बापरे, मग होमवर्क तूने 2 वाजताच्या नंतर केलास? अबे घुटुरनी, 2 वाजता झोपलो ना आता सीधा उठलो. जमला काम माझा. काऊन? तूने होमवर्क नाही केलास, मी नाही केलो म्हणजे मी एकटा नसो, समजला ना? आज ट्युशन मध्ये जावायला वेळ होणार आहे डेंगू. अरे काही नाही, मास्तरला सांगून देऊ ना आपण का रस्त्यामध्ये मस आडवी आली म्हणून. मांजर आडवी आली तर ठीक आहे, पण मस आडवी आली म्हणून का सांगून बे? रस्त्यामध्ये भस आडवी आली आणि ते भस काही साईडला होत नव्हती. मग आपण तिथे वाट पाहत होतो का भस साईडला कधी होईल म्हणून. तसा वेळ झाला जी म्हणून. तूच सांगतो डेंगू काहीतरी. तू कायला टेन्शन घेतेस रे ना भाऊ मी असल्यावर? चल. हा तर बापू, तुम्हा दोघांना ट्युशन मध्ये येवायला वेळ काऊन झाली? सर, हा गण्या झोपूनच नाही उठला जी. अर्धा घंटा याला झोपून उठवायलाच लागते जी. 1 घंटा याच्या तयारीला. माझा कसा आहे सर, मी सकाळी सुटतो 5 वाजता. आपला टापटीप रेडी होऊन मला याच्या घरी जावं लागते. डेंग्या गण्या. अजी सर नाही जी, मी सकाळीच 5 वाजता उठून रेडी राहतो. हा डेंगू झोपून उठाचा राहते आणि याला बोलवटलेच मला अर्धा घंटा लागते. पाहिला सर, एवढा खोटा तर मी नाही बोललो अजवरी. ताई, हा डेंग्या खोटा बोलत आहे. ऐ तू चुपचाप राह रे. तुझ्या पायी मास्तर माझा पिशार घेईल. का ताई, तू आपल्या लवर कडून नाही निघस? लवर तसा आहे तर कोणाला सांगू रे? सायलेंट. माझी फीज कोण आणला सांगा बरं? कोणीच नाही. तू कधी आणणारच गण्या? उद्या सर. बाबू तुझा उद्या कधी येते? महिनाभर झाला मी तुला विचारताव का फीज कधी आणशील तर रोजही तू उद्याच म्हणतेस. उद्या सर, उद्याच येईल ना. उद्या परवा कसं येईल? याला झोडपाजी चांगलं ना. अबे तू माझा मित्र होस का? ट्युशन मध्ये येताना आपण पहिलं का विचार केलून येते आल्यावर तू का सांगत आहेस? काही लाज शरम ठेव थोडीशी. अजी सर, पप्पाने म्हणला का पेमेंट नाही झाला. पेमेंट? तुझा बाप नोकरीवर आहे का बे? अजी सर, मम्मीने साडी घेतलं. याची मम्मी साडी नाही सलवार घालते. अजी सर, बहिणीला दवाखान्यात ऍडमिट केलून. सर याला बहीण नशे, भाऊ आहे भाऊ. एक काम कर, तूच सांग मास्तरला मग मी फीस काढून आणलो तर. लमचा एक बोलायला गेला तर दुसरा बोलूनच ठेवते. मला ते काही नशे माहित. या 2 दिवसात जर तू मला फीज नाही दिलास तर तुला ट्युशन मधून बाहेर काढतो. असं का शिकवताजी? का म्हणलास? किती मस्त शिकवताजी तुम्ही. मला बाहेर नको काढा मास्टर. डेंग्या, तू काऊन आणलास बाबू ट्युशन फी? अजी हा 1 नंबरचा चिंगूस नसे का जी? लोकांचे उधार पैसे घेतले नाही तेच पैसे देवाला आहे तर तुम्हाला का ट्युशन फी देईल म्हणून वाटते? अजी सर, तसा काही नसे. पप्पानं देतो म्हणलं. कधी? मग देतो म्हणलं. मग कधी? 1-2 दिवसानं. पेंटो चुका तुझ्या बोंबलीले. सविते, तू कधी आणतेस बाई? अजी माझी ताई महिन्याभरानं देईल. काऊन? आता नवीन मी झालो ना जी, तर खर्च पेलत नशी आमच्या घरी. बाबू माझ्या घरी तेल तिखट मीठ आणा लागते का नाही? आता तेही आम्ही सांगून देऊ का जी? अबे तर मी शिकवतो ना, तर शिकवा ना. तर त्याचे पैसे लागतात ना बाबू. अजी सर, देऊन जी तुम्हाला पैसे. थांबा थोडसे. किती थांबू मामी? जास्त नको, थोडसाच थांबा. अबे तुम्ही ट्युशन फीस देवाल तर मी शिकवीन तर तुम्ही शिकाल. आणि तुम्ही शिकाल तर आपला पोट भराल.
तर पोट भरायला लागतात पैसे, तर ते पैसे तुम्हाला देण्यापेक्षा पहिलेच पोट भरला तर एवढी सायकल घुमाचा काऊन? सविते, तुझ्या घरी तुझे मायबाप नाही राहत का? राहतात ना जी. काऊन? मग या आपल्या भावाला तू आपल्या सोबत काऊन आणतेस? मायबाप तिसऱ्या पोराची तयारी करतायत ना म्हणून. म्हणजे प्रॉपर्टीत अजून हिस्से पडणार आहेत ताई? माझी फीस देवा रे बापू. मला माझ्या बायकोला सोना घेऊन देवाचा आहे, नाही तर ते माझ्या गच्चीवर लात मांडते. माझे दुःख तुम्ही नाही तर कोण समजेल बापू? मला आतापर्यंत वाटला का माझा मास्टर मोठा कडक आहे, पण मास्टरचा मोठा इमोशनल निघला रे. बायकोला सप्ते जण भेवतेत बाकी. सोना म्हणून बेंटेक्सची एखादी हार घेऊन देवा ना जी. तुमच्या बायकोला का समजते तर आंबाडीचा भुरका? मोठा होऊन लग्न करशील तेव्हा समजेल बापू तुले. आता तुले दूध बुराई नशी वापला ना, गोष्टी मोठे केस वापल्यासारखं करतेस का बे? जाऊ द्या ना सर, आपलाच साला आहे. आता माझा भाटो बोलला पाय. तुम्ही ट्युशन मध्ये शिकायला येता का लपडे जुडवायला येता बे? अजी शिकायला शेतून, पण कसा का पेन मागता मागता हिच्यासोबत मला प्यार झाला जी. तुमचा का करू बापू, मला काही समजे नाही. तुमच्या पायी माझा डोसा नाही काम कर. तर लढत्या काय जी, एक चांगली लंबी पिटोंडीची शिपटी घ्या आणि याच्या ढुंगणावर सड सड मारा. बापू हे पोरं मारून नाही ऐकत. पा बापा मग तुम्ही काऊन टेंग्या? भात जेवलं म्हणून वाटते सर, मला आळस येऊन राहिला. तर रोजे भात जेवून येतेस का बे? रोजे ट्युशन मध्ये झोपतेस तू? ह्याच कारणाबाई तुमचे पेपर चांगले नाही गेले. मागच्या टेस्ट मध्ये तुम्ही फेल झाल्या. पाय टेस्ट वरून आठवला मी तुमचे मार्क सांगतो. तुम्ही प्रत्येकानं 10 पैकी किती मार्क मारले तर मी तुम्हाला सांगतो, थांबा. मला पुरा विश्वास आहे ताई, तुला 10 पैकी 10 मार्क मारलेशील. आमचे नाही सांगले तरी चालते, या गण्या भाऊची सांगा. आम्हाला माहिती आहे आम्ही पास झालून म्हणून. माझ्यावर टोपले का बे तुम्ही? हे बा मी सांगतो पाय गण्या, तुला 10 पैकी भेटले पुरा 1 मार्क. फक्त 1? पण मी ना ते पुराच पेपर सोडवलं होतं जी. फक्त पेपर सोडवला नव्हते का रे बापू? तू न गणिताच्या पेपर मध्ये का लिहिलास रे? प्रश्न विचारला होता का 10 भागीला 2 किती, तर किती होते सांग बरं? 60. अशी मारीन न ढुंगणावर लाट. कसे 60 होते बे? तुझ्या बापानं पाहिलं का? हे पा 10 दुने 20, 20 त्रिक 60. तू एक काम कर, टीसी काढ ना आपल्या बापाला शेळ्या घेऊन माग, आणि त्या शेऱ्यास राखायला जा बरं. शिकून काही तू भला नाही करणारस. याची लाज वाटते मला कधी कधी सर. हा होसा माझा मित्र गब्बू. हो, तू तर मोठा हुशार आहेस बापू. थँक्यू सर. गुबळा, तुझी तारीफ नसो करत. तुला थांब, तुला तुझ्या पेपराचे मार्क सांगतो. तुले भेटले आहेत 10 पैकी फक्त अर्धा मार्क. ते पाय, कम से कम मला 1 तरी मार्क भेटला. पुरा सगळा 1 मार्क, आणि तुला फक्त अर्धा मार्क. अजिबन कसकसाजी. सविते, तूने पेपर बरोबर नव्हती सोडवलीस काय? माझ्या ताईला किती मार्क भेटले जी? तुझ्या ताईला भेटले बापू 3.25. बो टापर आहे माझी ताई. अबे टापर नाही, भोसडी जेव्हा तुम्ही एवढे नापास झाल्या. हे पूर्ण तिघही? हो. मला तर तुमच्या शिकवण्यात फाल्ट वाटते आता. एक पोरगा ठीक आहे, तिघच्या तिघही नापास झाले. गणितामध्ये गणित तज्ञ माणूस आहो मी. माझ्या शिकवण्यावर प्रश्न उठवतेस तू? हे ट्युशन मध्ये येऊन लोपर धंदे करतील तर नापास नाही तर का होतील? हा गण्या तुझ्या बहिणीवर लाईन मारते. भाटो माझा. अन तो डेंग्या, अबे काटा करत आहेस तर त्याच्यासाठी दिमागही लागते, जो याच्या जवळ आहे नाही. अबे तुम्हाला शिकवण्यापेक्षा कोणत्या डुकरायला शिकवलं ना, ते तरी चांगले शिकतील. अभ्यास कमी पडला जी अमदा थोडसा. नेक्स्ट टाइम मोठा जोरात अभ्यास करून दाखवू आम्ही तुम्हाला मास्तर. मी तुम्हाला गॅरंटी देतो मास्तर, 3.5 वरून सीधा 10.5 वर लावून दाखवतो. अबे मायबाप ट्युशनला पैसे देतात, काही तर ठेवा बे द्यायची. सर या तिघाच्या मायबापानं अजूनही पैसे नाही दिला यायला तुमच्या ट्युशन साठी नाही का जी? पहा बापा, माझा काम आहे सांगणी. ऐका नाही तर नको ऐका, मला का फरक पडणार आहे? तुमचाच भविष्य खराब होईल. भविष्यावरून आठवण आला, गण्या तुला काहीतरी बनायचा होता ना भविष्यात? हो सर, मला मोठा होऊन अर्थशास्त्रज्ञ बनायचा होता, इकॉनॉमिस्ट. हे असे 10/2 60 होतील तर तू पुऱ्या आर्थिक दृष्ट्या भारताला 7व्या आसमान तक नेऊन ठेवशील. तुला का बनायचा होता बापू डेंगू? आर्किटेक्ट, इंजिनियर. तू सपनातच राह. बाई सविते, तुला का बनायचा होता? तसा मला मोठी होऊन इमान उडवायचा होता, पण आता माझे मार्क सुटले तर एखादी ब्युटी पार्लरचा शाप गिफ्ट टाकून टाकीन. मला मेकअप करून द्यायचो ताई. तुमच्या पायी माझा डोकसा काम नाही करत. तुम्ही शिका का नको शिका मला काही सांगा नको. मी चाललो माझ्या घरचा बोधा बिस्तर धरून हिमालयात. असे कायचे पोर होते?